हिंगोली जिल्ह्याचे तापमान गेल्या काही दिवसांपासून 40 अंशांच्या पुढे गेलंय। त्याचा थेट परिणाम आता जलसाठ्यांवरती दिसू लागलाय। हिंगोली जिल्ह्यामधील अनेक लघु सिंचन प्रकल्प, तलाव आणि धरणांनी तळ गाठलेला आहे। त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भर उन्हामध्ये भटकंती करावी लागते आणि त्यामुळे जिल्ह्यामधील 30 लघु सिंचन प्रकल्पांची परिस्थिती ही चिंताजनक बनल्यानं प्रशासनानं पाणी प्रश्नावरती तातडीनं तोडगा काढण्याची आवश्यकता आहे। सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या वडद तलाव परिसरामध्ये आहे आणि हे तलावाचं पात्र आहे आणि आपण या ठिकाणी बघताय तलावाचं पात्र या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या तलावावर जवळपासच्या 4 ते 5 गावाच्या पिण्याच्या पाण्यासह जवळपासच्या शेतीचं नियोजन असतं, परंतु तलाव कोरडा ठाक पडल्यामुळे येथील शेतकरी गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 9 तलावांची जोत्याखाली पाणी पातळी आहे तर 4 तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत। 14 तलावांची पाणी पातळी 0 ते 25% इतकी असून 26 ते 50% पाणी पातळी असलेले एकच तलाव आहे। अशी या छोट्या मोठ्या सिंचन प्रकल्पाची पाणी पातळीची परिस्थिती आहे। प्रशासनाच्या वतीने संपूर्ण पाणी टंचाईची पाणी पातळीची परिस्थिती बघावी आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नियोजन करावं अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने सर्व जे जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांच्या वतीने केली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली।